आज जर भगतसिंग असताना तर आजच्या या मंडळींना झेपला नसता. उलट त्यांनी भगतसिंगला नक्की अँटी नॅशनल ठरवलं असतं. का? कारण भगतसिंग सर्वप्रथम म्हणजे हिंदू नव्हता, शीख होता आणि शीखांबद्दल यांची मतं तुम्हाला माहिती आहे. भगतसिंग कम्युनिस्ट म्हणजे डाव्या विचारांचा, कम्युनलांना कम्युनिस्ट अत्यंत अप्रिय. भगतसिंग नास्तिक होता म्हणजे देव आणि धर्म विरोधक. आपल्या पुस्तकात त्याने दांभिक ब्राह्मण व ब्राह्मण्यावर टीका केली. पुस्तकाचं नाव वाय आय एम एन एथिस्ट. भगतसिंगला नेहरूंबद्दल प्रचंड आदर होता. पंजाब व देशाला नेहरू दिशादर्शक ठरू शकतात असं त्याने म्हटलेलं. भगतसिंग पत्रकार होता आणि सरकार विरोधात लिहित होता. भगतसिंग काही मासिकात उर्दू भाषेत देखील लिहित असे. उर्दू भाषेचं यांना किती वावडायचं तुम्हाला माहिती आहे. भगतसिंग मर्सिलेस क्रिटिकल थिंकिंग म्हणजे दयाभाव न दाखवता केलेली चिकित्सा याचा खंदा पुरस्कर्ता होता आणि यांना तर चिकित्सेचं वावड. भगतसिंग मुसलमानांच्या नाही तर ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते. भगतसिंगच्या शिक्षेनंतर इन्किलाब जिंदाबाद ही घोषणा प्रसिद्ध झाली, जी एका संघटनेने कधीच वापरली नाही. भगतसिंग हा हिंसेचा पुरस्कर्ता नव्हता, तर हिंसा हा न्याय मिळवण्याचा अगदी शेवटचा पर्याय आहे असं त्याचं मत होतं. त्याच्यावर चालू असलेल्या खटल्यादरम्यान त्याने म्हटलं की क्रांती रक्तरंजित असण्याची आवश्यकता नाही, तो काही बंदूक आणि बॉम्बवाला पंथ नाही. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये कुजबूज गँग फक्त खोटं, द्वेषयुक्त आणि चारित्र्य हनन करणारच ज्ञान देतं. पण दोघांच्याही पद्धती जरी भिन्न असले, विचार भिन्न असल्या तरीही भगतसिंग आणि गांधी यांना एकमेकांविषयी कौतुक होतं, एकमेकांची ते प्रशंसा करत होते. गांधीजींनी त्याची शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला व नेहरू त्याला कारागृहात जाऊन भेटले सुद्धा होते. 23व्या वर्षी इंग्रजांनी भगतसिंगला इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केल्याबद्दल मृत्यूदंड ठोठावला. तेव्हा भगतसिंगच्या मित्र व नातेवाईकांची इच्छा होती की त्याने इंग्रजांकडे दयेची याचना करावी आणि तसे पत्र लिहावे. पण हा होता भगतसिंग. त्याने सुद्धा इंग्रजांना एक छोटं पत्र लिहिलं. त्याचा मजकूर होता, इंग्रजांनी आमच्यावर ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध छेडल्याचा आरोप ठेवलाय. आता त्यांनी स्वतःच्या शब्दाला जागून आम्हाला युद्धकैदी समजावे व आम्हाला फाशीची शिक्षा न देता त्या काळी प्रचलित पद्धत बंदुकीच्या गोळीने मारण्याची शिक्षा द्यावी. त्याच्या वडिलांनी ब्रिटिशांना दयेची याचिका करण्याला त्यांनी विरोध केला होता. सांगा यांना झेपला असता का आता? म्हणून भगतसिंगचं आज स्मरण करू.